तर नमस्कार भावनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे दीपक बँड गलंगी. म्हणजे दीपक दादांना आज ऑर्डर गोळाखालमध्ये म्हणजे माझ्या गावाजवळून 5-6 किलोमीटर ऑर्डर आहे गोळाखाल गावकानशीच्या पुढं. तर आज आपण चालले तिथं म्हणजे आज दीपक दादासोबत सकाळपासून दीपक दादामध्ये बसलेले आणि आता आम्ही चनकापूर डॅमजवळ आहे. तर चनकापूर डॅमजवळून आता आम्ही इथून निघू. तर चला तर आता आपण हळदीच्या ठिकाणला सागर भाऊ बघू शकता चप्पल ठेवत आहे. सागर भाऊ हो सागर भाऊ सागर भाऊ आहेत. तर सागर भाऊने आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तर खूप सुंदर वाटलं त्यांचं घर, खूप सोय केली गलंगीमध्ये. तर ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सगळ्यांनी. गाडी चालवायच्या बाबतीत तर जबरदस्त आहे. तर हे बघू शकता इथं चाकाचे निशाण दिसतं आहे ना, तर त्यांची करामत आहे. मालक असताना सुद्धा गाडीची बरोबर म्हणजे चांगली कंडिशन ठेवता गाडी. तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपक दादाशी तसं आपण बोलणं करू. तर मग मयूर दादा बघू शकता एन्जॉयमेंट. मयूर दादा आहे इथं. संपूर्ण आपले दीपक बँडची टीम चनकापूर धरणावर गाड्या बघू शकता. कुस्ती चालली मयूर दादाची. मयूर दादाची कुस्ती. मयूर दादा हरले. मयूर दादा हरले. तर त्यांची कुस्ती पाहिली असेल तुम्ही. आणि आपली संपूर्ण टीम इकडं बघा, सगळे संपूर्ण टीम बघा. होय काय करा. तर एन्जॉयमेंट साठी आलोय आपण इकडं. आणि आज आपल्याला गोळाखालमध्ये ऑर्डर आहे आणि आपली संपूर्ण टीम आली. रोहित दादा, दीपक दादा बघू शकता कुस्ती जिंकलेली आहे म्हणून त्यांचा सत्कार. आणि दीपक बँड बघू शकता इकडे उभा आहे. आणि दीपक दादा गडावर गेलेले. एन्जॉय करताय पोरं सगळे. आपले दीपक दादा ट्रायल घेत आहे गाडीची, कारण की आपली लवकरच कमिंग सून स्कॉर्पिओ काय कोणतं मॉडेल आहे नेग्रा तो सांगतील कोणतं स्कॉर्पिओ टॉप मॉडेल. हां, तर दीपक दादांना गाडी खूप आवडलेली आहे आणि त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्ही त्यांचे स्टेटस किंवा स्टोऱ्या पाहिले असेल का कमिंग सून स्कॉर्पिओ. तर ते गाडी चालवता बघू शकता. ते काही बोलू शकत नाही, ते गाडी चालवत आहे. आणि त्यांनी मागं पाहिलं का टेरिंग सोडवा त्यांना डायरेक्ट. तर खाली उतरलं आपण गाडी सगळी दाखवणारच आहे. आणि दीपक दादा म्हटलं ब्लॉगमध्ये घ्यायचं का. दीपक दादा म्हणे घ्या. तर ब्लॉग बघत राहा. आणि गाडीचं मॉडेल तुम्हाला दाखवलंच कोणती गाडी घेणार आहे. लवकरच कमिंग सून आहे दीपक दादाची क्वीन. तर ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. आपण आले गोळाखाल गावामध्ये आणि आज गोळाखाल गावामध्ये आपला हळदीचा प्रोग्राम आहे. तर हळदीचा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि हळद आणि आपली संपूर्ण टीम. तर आपली संपूर्ण टीम भारताचा आहे का काही सुधारणार नाही आपण. तर भारताचा आहेतच आणि आपली संपूर्ण टीम आहे इथं. तर दीपक दादा हाय नमस्कार. काय बोलणार आहे का 2-3 शब्द. काय नाही, वाजायला मी कुठं कोणतं गाव आहे वाजवायला तुम्ही आले. गावाचं नाव नाही माहिती. बँड बी आलेला आहे ना. अहो बँड बी आला पण तुम्ही आले त्याच्यात. मी बरंच भाऊ बोलते. आम्हाला गावाशी काय घेणं देणं नाही, आम्ही फक्त ऑर्डर कम्प्लीट करतो. हा काय घेणं देणं नाही आम्हाला. त्यांच्याकडून ते बोलले. आता तुम्ही बोला. धन्यवाद.
हा धनुर्वाद. धनुर्वाद मोठ्याने. धनुर्वाद. हा आपल्या गावाचं नाव काय? गलंगी. हा गलंगी. कडस. चोपडा. चोपडा. आणि तुमचं हा आपले बापू दादा एक दोन शब्द बोलणार आहे तर पळाले. तुम्ही काय बोलणार आहे का? ढोल मास्तर आहे आमची. ढोल मास्तर आणि पिकअप एकदम जबरदस्त चालवता. बाहेर अजून एक दोन शब्द. ही गाडीच्या मागे चालती पिकअप. मागे चालते. हा पुढे नाही जात कधी. सेफ्टी माग. सेफ्टी का? काय बोलणार आहे कोणी? भरत भाऊ बोलते. भरत भाऊ. भरत भाऊ तुम्ही आता काहीतरी खाल्लं होतं? नाही नाही काहीच नाही, आम्ही शुद्ध शाकाहारी काहीच खात हा का? खरं? तुम्ही काय लग्न उद्या? मायनी शपथ. मायनी शपथ. आमना काय लग्न उद्या? आमना काय लग्न उद्या? नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे आता कोणतं गाव आहे? गोडाखाल मध्ये. काय खाय? कुठं खाल? सांग ना. गोडाखाल. गुई खाल का? गुई खाल. तालुका काय? तालुका कळवण. वा वा, माझे सपोर्ट खरंच भेटले मला. आणि आज काय प्रोग्राम आहे? आज इथं हळदीचा प्रोग्राम आहे. लग्न कुठे आहे? लग्न इथंच आहे सगळं. कुठं? कुठं? आणि तुम्ही आज केसांचं काही केलं का? आज केसांचा बदला केला. काय केलं? बदला म्हणजे थोडं चेंज केलं. त्यांच्या भाषेमध्ये बोलता येते. तर तुमचं काय म्हणणं आहे का? काही नाही ना. अजून काय एक दोन शब्द होतील का आपले? तुम्ही बोला यांच्यासाठी. आम्ही वाचतोय. आम्ही वाचतोय सर. आता तुला मायनी शपथ. तुला मायनी शपथ. तुला मायनी शपथ. तुम्ही मायनी शपथ. हा इथं आम्ही गोडाखाल. गोडाखाल काय? गोडाखाल. हा बापू तुला मायनी शपथ भाऊ. हा गोडाखाल गावामध्ये आलो आम्ही. बघा मित्रांनो, आम्ही मी सारखी लिहू का? नमस्कार, आम्ही आलो इथे गोडा खावायला आलो. काय गोडा? काय गोडा म्हणतो सर? ए भाऊ तुला मायनी शपथ शे भाऊ. अरे मायनी शपथ द्यायची शे तुला. तर काही नाही, ब्लॉग बघत राहा. आता दीपक दादांशी भेट करू. तर ब्लॉग कसा वाटला बोलणार मित्रांनो? बस बस. तर तर ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. सागर भाऊ एक दोन शब्द बोलणार आहे का? आता कसं आहे, त्याच्यापेक्षा थोडा भारी मोबाईल घ्यायचा आहे. भाऊंना थोडीफार होत असेल तर मदत करून द्या. तशी आम्ही पण थोडीफार भाऊलावरती येऊ द्या. कोणतं गाणं होतं? गाणं कोणतं? मोतिया गावे
नवरी नटली नवई सुपारी फुटली नवरी नटली नवई सुपारी फुटली गोष्ट भेटली बसली तर ती घेतात. तर दीपक आता एकदम आपल्या भागासाठी आणि आपल्या
बँडलोर फॅमिलीसाठी एक दोन शब्द बोलते. हा जो भाग आहे उस्माने वाटता एकदम अतिशय सुंदर आहे आणि एकदम भारी आणि लोक पण एकदम छान आहेत आणि तसं म्हटलं तर नाशिक जिल्हा एक नंबर आहे. तरी तुम्ही हा ब्लॉग आम्ही आज घोडा खाली या गावाला आलो आहे त्या ठिकाणी कळवण तालुक्यात आज महाराजीचा प्रोग्राम आहे. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आमच्या दीपक भाऊला चांगला सपोर्ट करा आणि दीपक भाऊचे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे दररोज सांगत असतो मला अजून करून घ्या सबस्क्राईब. तर इकडचा भागात तुम्हाला परिसर म्हणजे वातावरण मस्त लोक पण तुमच्या इकडच्या पेक्षा इकडे वेगळे वातावरण आमच्याकडचे पण भारीचे लोक आहेत. वातावरण सेम आहे एकदम आमच्याकडे पण भारी तुमच्याकडे पण भारी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसं आमच्या तिकडे दादाचे नवीन नवीन गाणे येतात तुम्हाला तर सगळ्यांना आवडतात आणि मी नाही सांगत का त्यांना सबस्क्राईब करा कारण त्यांचे जे माणसं आहे ते आमच्याकडे येणार आहेत. तर ब्लॉग बघा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अरे उठरा उठरा हनुमान तुला मानसा लगीन नगर नानी होता तुला देणास. अरे उठरा उठरा हनुमान तुला मानसा लगीन नगर नानी होता तुला देणास.
माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अरे उठरा हनुमान तुला मानस लगीन करणार होता तुला देनास अरे उठरा हनुमान तुला मानस बापू नगर नाणी होता तुला देनास अरे आले किती आणि गेले किती संपून गेला भरारा संपे कधी संपणारा आमच्या आदिवासीचा बोले तो दरारा
धोकेबाज धोकेबाज मदीर में धोकेबाज संग रह गए धोकेबाज हो गए
नशिबानं राहा. तुझे पे लुटाऊंगा जिंदगी में तुझे पे लुटाऊंगा मैं तो मर के भी तुझी को चाहूंगा यारा मन यार तू सोड़ी गई से मना प्यार तू यारा मन यार तू सोड़ी गई से मना प्यार तू.
बाटली भाजी दे भैयाला सगायला अर्धी बाटली भाजी दे अर्धी बाटली भाजी दे अर्धी बाटली भाजी दे भैयाला सगायला अर्धी बाटली भाजी दे रूठी गया मनाया दिलदार रे नजर लगनी कोनी मन प्यार रे प्यार रे नजर लगनी कोनी मन प्यार रे रोज
आजचा ब्लॉग इथं संपलेला आहे आणि आता आठवण आली मला लास्टला टेक घ्यायला आणि संपूर्ण टीम झोपलेली आहे. आपले सागरदादा आहेत आणि सागरदादा काहीतरी बोलत होते, त्यांच्या गावातली मला पोरगी आवडली सांगत होते ते. मार खावायचं दादा हो मी होतो रे हो तात्या आमच्या गावाची निर्ती गावाची पोरगी दादा बोललं का रे सागर आमच्या गावा पोरी मित्र दादा. तर भावांनो तुम्ही सागरदादा ओळखतोय तर तुम्ही नक्की त्यांना गावात आला विचारा का माझ्यासाठी कोणती पोरगी पाहिली आहे. आपले संपूर्ण टीम झोपलेली इकडं आणि दीपक दादा गाडीमध्ये झोपलेली आणि इथं त्यांची गाडी मला घरी जायला. आज दादाचा जीव घाबरतो बाहेर झोपायचा. दीपक दादाचा जीव घाबरतो म्हणून ते गाडीमध्ये झोपले असं सागरदादाचं म्हणणं आहे. तर मयूर दादा इथून सध्या होणार गुड नाईट. तर मित्रांनो आज आम्ही झोपलो गोळा खान मध्ये. हां तर सागर भाऊंचा विषय निघाला की गोडगाव मध्ये मुलगी बघितली म्हणे. भाऊ गेले होते तिथे, भाऊने बघितलं असेल, भाऊचं चालू झालं असेल, त्याला ते टीचर आलं त्यालाच माहिती काय. तर काय नाही भावांनो, तर जसं आपला ब्लॉग चांगला वाटतं आणि सागर दादा तुम्ही पाहिलं असेल त्यांचा चेहरा नीट तुम्हाला दाखवल मी आणि त्यांना नक्की विचारा का माझ्यासाठी कोणती पोरगी पाहिली आणि माझ्या लग्नामध्ये दीपक बँडच वाजलं तुम्हाला लिहून देतो. हो वाजणार का? 100% भाऊ 2 लाख रुपये बेन आहे दादा. नाही तुम्ही ज्या पैसे द्याल ते आम्ही घेऊन चाललो जाऊ. तुम्ही 51 रुपये द्याल तरी आम्ही घेऊन चालू. 1 रुपये द्याल तरी चालेल. हा म्हणजे नाही दिले तरी चालेल. आमच्यासाठी मौलाचा घंटा भरून द्या. तर काय नाही